भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी 9:15 वाजता आयोजित करण्यात येणार आहे। या समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावं यासाठी सकाळी 8:30 ते 10 या वेळात ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित केला जाऊ नये अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत। मुंबईत शिवाजी पार्क इथे प्रमुख समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन आणि समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यामध्ये ध्वजवंदन होईल। रायगडमध्ये भरत गोगावले, साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई, जालन्यामध्ये पंकजा मुंडे, हिंगोलीमध्ये नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्याचं नियोजन आहे। विभागीय आणि जिल्हा स्तरावर पालकमंत्री किंवा मंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्याचंही नियोजन आहे। राज्यात किल्ल्यांवर तसंच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावा, ध्वजवंदन करताना राष्ट्रगीत म्हणण्यात किंवा वाजवण्यात यावं आणि त्यानंतर सावधान स्थितीत येऊन राज्यगीत वाजवण्यात यावं अशा सूचनाही यामध्ये करण्यात आल्या। महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा संवर्धन 15